नमस्कार मंडळी, आम्ही ननंद भावजा बनवतोय धपाटे आणि आळूवडी। धपाटे मारायचे नाही हो, खायचे, कारण आमच्याकडे थालीपीठला म्हणतात धपाटे। तर गौराईसाठी नैवेद्य बनवायचा होता, गौरी विसर्जन होतं, त्यासाठी आळूवडे, दही भात आणि धपाट्याचा नैवेद्य केला जातो। वहिनीने पीठ मळून घेतलं आळूवडीसाठी। मी आळूची पानं स्वच्छ तिला धुवून दिली। तिने वड्या अशा थापून घेतल्या आणि रोल बनवला। 10 ते 15 मिनिटांमध्ये लगेच वड्या शिजून झाल्या आणि वड्या अशा गोल कापून घेतल्या, खरपूस अशा तळून घेतल्या। तोपर्यंत इकडे मी थालीपीठचं पीठ तयार केलं। वहिनीने गॅस कट्टा पुसला, शेगडी पुसली आणि आम्हाला दोघींना पण असं किचन स्वच्छ लागतं स्वयंपाक बनवताना। कॉटनचा कपडा घ्यायचा, त्याच्यावरती अशा थालीपीठ असं थापून घ्यायचं, गोल असं पातळ। कॉटनचा कपडा घेतल्यामुळे काय होतं की तव्याला ते चिटकत नाही आणि आपल्या हाताला पण भाजत नाही। तर असं थोडंसं पाणी लावून असं थापून घ्यायचं, त्यावरती टाकायचं ते कपड्यासहित थालीपीठ। त्याच्यावरती थोडीशी बोटं उठवायची आणि तेल टाकायचं, कारण ते खरपूस भाजले जातात। मग 2 मिनिटांसाठी असं झाकून घ्यायचं। खरपूस धपाटी अशी भाजून घेतली की अशी सुंदर दिसतात आणि चवीला पण लागतात। नाजूक नाजूक छान केली होती। वडी आणि धपाटी गौराईचं नैवेद्य तयार आहे। आमच्या ननंद भावजांची जोडी तुम्हाला कशी वाटली ब्लॉगमध्ये नक्की सांगा। लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।